त्या घराला नगद नारायण महाराज कळाले महाराज, आणि ज्या घरामध्ये हे काही चालू नाही, घर म्हणजे विकास वाढवतो डबराचा विषय चालू नाही गुरुजी, ज्या घराला 72 कोटी 72 लाख 7,200 सूक्ष्म नाड्या आणि मोठाल्या नाड्या आहेत, आणि ज्या घराला 3.5 कोटी छिद्र आहेत, या घराचा विषय आहे. बाहेरून जरी एक दिसत असलं, पाय कमराला चिकटलेले, हात खांद्याला चिकटलेले, मुंडकं इथं चिकटलेलं आहे, बाहेरून जरी एक दिसत असलं, पण आतमधले सॉफ्टवेअर वेगवेगळे आहेत. तुमचं मन वेगळं आहे, बुद्धी वेगळी आहे, दृष्टी वेगळी आहे, पचनक्रिया वेगळी आहे माय बापांनो, आणि म्हणून जगत असताना हे सगळ्याला ऑपरेट करणारं मन आहे. आणि तुमचं मन किती प्रभावशाली आहे, तुमचं मन आणि बुद्धी जर प्रभावशाली असेल तर तुम्ही शून्यातून विश्व निर्माण करू शकता, आणि मनन बुद्धी जर प्रभावशाली नसेल तर आपण 100% येणे आहोत. मोठं व्हायचं ठरलं किंवा गड सांभाळायचा ठरला तर 70% अपमान आहे महाराज, 63% मान आहे. ज्याला अपमान पचवता आला त्याला मान पचवता आला, आणि ज्याला अपमान पचवता आला नाही ते बीपी वाढून मरत. परमार्थ म्हणजे बाहेरून गाल चांगले दिसते, कपडे निर्मळ घातलेले आहे, बाहेरून जरी कपडे असले चांगले पण आतमधले लफडे क्लिअर पाहिजे. नाही तर 21 कोटीची हळदी कुकाला सलामी देते, आणि मी विचारलं याचा नवराच दिसत नाही, ते म्हणजे 13 वर्षापासून भांडण चालू आहे कोर्टात. हळदी कुकाला 21 कोटीची सलामी कशा? महाराज, जगत असताना ज्या घरामध्ये प्रेम आहे, ज्या घरामध्ये भक्ती आहे, त्या घराला ज्ञान आनंद देईल, आणि ज्या घरामध्ये प्रेम नाही, भक्ती नाही, नुसतं ज्ञान आहे, तर ते ज्ञान तुम्हाचा अहंकार वाढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जगत असताना भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. काय मागायचंय नगद नारायणाला आज? काय मागायचंय महादेव बाबाला आज? देव देत नाही बरं का, देतात ते संत देतात. देवाने आतापर्यंत दिलं नाही गुरुजी, आणि दिलं असतं तर पहा ते पांडव अखंड वनवासी, पांडवांना वनवास भोगण्याची काय गरज होती महाराज? आणि म्हणून आणि मग दिलंच असतं तर सुधामाला दरिद्री भोगावी लागली नसती. आता समजा जर माझे जर 2-3 खासदार ओळखीचे जर असले ना तर माझे वाळूचे ढंपुर चालत. अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक करतुम आ करतुम अन्यथा करतुम गोपाल कृष्ण आणि सुधामजीचा लंगोटी या होता. मग ते मोठी कसं काय नाही? तू म्हणता मग ते फुटणे तर तुला माहित नाही हे सांगूच नको. माय बापांनो, मित्र मोठा आहे पण मित्राला मोठा करणार नाही का? कारण की देव देऊ शकत नाही, देतात ते संत देतात, देतात ते संत देतात. सुधामाला ऐश्वर्य कोणी दिलं? माय बापांनो, ज्याला चेहरा वाचता आला ते चेहरा वाचणारे एक गरुड आणि एक हनुमंत आहे. लाटीचे लिहिले ते न मोडे काही केले, काळे गोरे पण धुतले फेटून येणे. गरुडाने हनुमानजीनं माझ्या सुदामजीचं चेहरा वाचला, याचं नाव फेस रीडिंग, चेहरा वाचणे. आणि माय बापांनो, पाचीच्या दिवशी टाकलेला टाक, आणि याच्यावरून आपलं सगळं भविष्य आहे. जर दळभद्री असेल पण ओरिजिनल संताच्या शरणावर जर तुमचं मस्तक टेकलं ना तर इथला दळभद्रीपणा पोसायची ताकद त्या संताच्या. काही काही म्हणते सप्त्यात गेला एका रात्रीत नशीब बदलून आलं. अरे साधू संताच्या शरीराला लागलेला वारा नुसता आपल्या नाकाद्वारे आपल्या हृदयापर्यंत गेला, जरी बाहेर आला ना तरी आपलं कल्याण आहे. आणि आपण नको त्याच्या बरोबर जर हिंडलो, भाऊ का लाग नाही करायचा, भाऊ का महाराज एक लक्षात ठेवा, ज्या घरामध्ये भक्ती आणि प्रेम आहे त्या घरामध्ये क्लास 1, क्लास 2, SP,
कलेक्टर, लाल दिव्याच्या गाडीत फिरणारे, MBBS, DHMH, हृदयाचे स्पेशलिस्ट, कॅन्सर स्पेशलिस्ट, ब्रेन ट्युमरचे स्पेशलिस्ट असे लेकर त्या घरामध्ये जन्माला येतात. म्हणून परमार्थ रक्ताचा असावा. जे हरी माना ठिकाण गेलं निष्ठा दिसायचं नको माय बापांनो. आता समजा 4 वेळ 6 शास्त्र 18 पुराण एका पंडिताचे मुखत होते आणि ते एवढं दांडल माझ्यासारखा ज्ञानी नाही, माझ्यासारखं ज्ञान कोणाकडे नाही. आणि ते दिवसा कंदील लावून हिंडायला लागलो. कंदील घेतला आणि पेटीला हिंडायचं. लोक म्हणले कंदील विझा घेऊन ला. या देहाला पंडित असं विरोध बहाल झाले नाही. कंदील फिंदील नसतं हे झोपले का नाही विझवणार. ते म्हणले माझ्या प्रश्नाचं जर उत्तर कोणी दिलं तर मी कंदील विझवीन. आता गाव म्हणलं याच्या काय नादी लागायचे कुंकडं काही आडे तिडीचे गाव करे भलं काढू त्याला. तो म्हणजे थांबूच नको इथं उमापुरा. ते कंदील लावून हिंडायचं ना. चांगलं काम केलं 30-35 किलोमीटर. एक शेतकरी आऊत हाकीत होता. त्या आऊताला मग त्या शेतकऱ्याने पाहिलं, म्हणले बाबाचा कंदील रात्री प्रवास चालू असेल तर लागलेलाच राहायला काय ही जायचा डोक्यात नाही राहिलं. म्हणून याने हाक मारली शेतकऱ्याने, बाबा बाबा कंदील हाका. इकडं तिकडं पाहिलं माऊली. ते म्हणजे कोणास पुकारत आहे हा बालक. ते तसंच बोलायचं. आम्हास खूप भूक लागलेली आहे, तृणा लागलेली आहे, कुठे सौभाग्य होती ती म्हणे तुम्ही निघा आता. डोक्याच्या बाहेर गेलेलं महाराज. आता याने हाक मारले शेतकऱ्याने, बाबा. याच्या मुखावर टाकून हा बाबा शब्द पुन्हा करता उच्चारला असली अम्मास अम्मास हाक मारली. काय काम आहे बालका. कोण बालक. कंदील कंदील तू आम्हाला पूर्णतः ओळखलेलं दिसत नाहीये असं ते म्हणत. दांडरले घेणं देणं कंदील लावून येणं आणि येण्याच्या खिशाला 4-4 फेल. बरं इथं येऊन मी एवढं निर्माण झालं तरी मी इथे येऊन सल्ले देत असते नाही ना. इकडं तोंड करायला पाहिजे. घर बांधलं तर ते म्हणे इथं खिडकी टाकली कशाला हवा यायला. ते म्हणे बाधिक होईल म्हणे घर नेऊन होऊन. मी खरा बोलून घेईन मग. आमच्या वारकऱ्याकडे साधूकडे संताकडे हा जातो कोणा द्वाऱ्या नांगरे नांदे कल हा फळ्याचा ना. माय बापांनो तुम्हाला द्यावा खूप ते साबणाने. माऊली कळाले, ओरिजिनल संत कळाले माय बापांना. त्या घरात पुढे कोण करून घर बांध दारूच्या दुकानाच्या पुढे बी त्याच्यात साऱ्याच जागा मठ
मटक्याच्यात एवढी एवढी टपली पण पिशी भरून एक घुसलं तर नाही. सगळ्या दिशा शुभ आहे. तू का म्हणे हरीच्या दासा, तू का म्हणे हरीच्या दासा, म्हणे हरीच्या माऊली आवडते. तीन पिढ्यांचे परमार्थ वडील कीर्तनकार, आजोबा कीर्तनकार आणि नगद नारायणाच्या गडाला जोडलेली माणसं. आणि मी 7-8 वर्षापासून जोडलं का मा कल्याणच आज महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर ओळख झाली निर्माण, ताकद देणारे संत बसले. म्हणजे काय दंडातली ताकद नाही वाढली मला जाणीवच नाही ना लागली. दंडातली ताकद नाही, डोक्यातली ताकद वाढवतात ते संत. तुमची हेअरस्टाईल नाही, हेअरस्टाईल बदलवतात ना ते संत. डोक्याच्या केसाचं वळण नाही तर डोक्यातले विचार मुलींनो. आणि ज्या घरामध्ये डोक्यातले विचार बदलले त्या घरातलं पोरग किंवा पोरगी लाथ मारीन तिथं पाणी काढतात. ज्ञानाला भक्तीचा प्रेमाचा ओलावा असेल तर आनंद आहे, नाहीतर काही उपयोग नाही मायबापांना. म्हणून जगत असताना ते कंदील कंदील ते म्हणले बालका जरा माझ्या जवळ येशील का. त्यानं ते कासरे बैलचे नाना गुरुजी आज आखडीले रुंड्याला बांधले, रुंडरात त्याला बांधले आणि ते गेलं. काय पडलं होय रुंड्याला बांध. आणि ते गेला ते म्हणे बाबा खंदीत ते म्हणे अरे तुला काही कळतंय का, या देहास पंडित म्हणतात. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखोद्गत आहेत माझ्या. भूत भविष्य वर्तमान काळ माझ्या नजरेत बांधून पडलेला आहे. बालका तुम्हाला बाबा म्हणतोस. ते म्हणलं काय म्हणायला पाहिजे. अरे पंडित म्हण. बरं पंडित साहेब काय कंदील इजून टाका. तेवढं माझी अट फक्त माझ्याच गावात ठाऊक होते. आता तुम्हाला मी सांगेलच. आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली का जो कोणी माझ्या प्रश्नाचं उत्तर देईल त्याच वेळेस मी हा कंदील बरं का की रोमापुरात पाहुणे त्यांचे आवती परिवार आत्या माया बोली कीर्तन झाल्यावर चहा प्यायला येणार. तेवढे 200-500 येतात बाबा. आम्ही करून हिंडतो हे आम्हाला माहिती. असं हे ज्याला कळलं त्याला धन्यवाद देईल. ज्याला काहीच कळलं नाही का त्याने उद्या बुंदी हीच खायची घरी बी न्यायची. माय बापांनो असं कंदील ते म्हणले माझा प्रश्न याने रूम नाही पहिलं बांधले. आणि तो म्हणला ते माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तरच मी कंदील वीजवल. ते म्हणला पंडित काका काय ते मी विचारलं तर सांगता का. अरे तू काय विचारणार आहे आम्हास गवत्या. गवते महाराज नाही का उत्कृष्ट कीर्तनकार आहेत गडाचे ते महाराज. आशीर्वाद आहे त्यांना. आशीर्वाद आहे.
आणि कार्यक्रम झाले बाबा महिन नवरे महाराजाची फुगडी लावा आम्ही खेळणारच आहे. असो. आणि तो म्हणला मग तुमचं राव द्या पण मी विचारलं सांगतात का ते म्हणले तू काय विचारणार आहे मला तू काय आकार उकार दीर्घ स्वर व्यंजन वेद व्याकरण काय माहिती असणार आहे आपलं विचार काही पण विचारायचं तो शेतकरी म्हणलाय 5 मिनिटं थांबा दाखल ते म्हणून 10 मिनिटं शेतकरी गेला रुमण्याचा कासरा सोळा ते आवत काय राहत ते लोडला बैल बांधले विचार विचार निसंकोचपणे विचार आणि प्रगल्भ शंका विचाराव्या उपवेशा हे तर नाही पुढचं बोलत आणि मग हा शेतकरी म्हणला हे ऋण न पुढं लागून म्हणे बाबा काय बोललास ना बोल पुन्हा बोल ते म्हणे मी हेच बोललो हे रूम न पुढे लागेल त्याला वाटलं पोट्या सांगलं होतं पापड आणायला पाठ सांगलं म्हणतो फगडा ह्या प्रश्नाचं उत्तर एकदा कदाचित माझ्याकडनं मिळणार ते कंदिली जेव नाही तर फेकून ही मन पुढे लागू झाली घेणं देणं कंदील लावून येणं आणि येण्याच्या खिशाला 4-4 पेन आणि याचं नाव म्हणजे पुढे अनुभव असा अहंकार आला तर आपण संपायला काहीच वेळ लागणार नाही पण अहंकार नको अहंकार जर असेल तर तुम्ही आम्ही जिवंत असून मेलेले माणसं आणि म्हणून घरामध्ये प्रेम असावं शबरीच्या घरामध्ये आखीव कुटी ब्रह्मांडाचा नाही भगवान प्रभू रामचंद्रजी का आले कारणे शोधा शेबरीकडे काय बर्गर पिझ्झा मिक्स व्हेज आलू बटर काजू करी तरी वडा वडापाव भजे पाव ड्राय फ्रूट बदाम थंडई ज्यूस बिस्लरीचं पाणी एसीचं हवा कोणी सोफा बसवर 1.5 फूट खाली जातं धपक्या असं काहीच नव्हतं आणि माय बापांनो शबरीकडे भगवान प्रभू रामचंद्रजी गेले कारण ती शबरीकडे प्रेम आणि भाव आहे हाची दुष्काळ तयाला प्रेम करत होता प्रमाण चालू झालं का हे चालू करायचं आणि प्रमाण बंद झालं तर बंद करेल नाही हे हवावळीत थोर प्रेमाचा भोगेला हाची दुष्काळ तयाला माय बापांनो आता इथं शर्मा महाराजांची कथा राम कथा आणि माय बापांनो ज्यावेळेस दशरथजी रामाला बोलवायचे ठोमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया अनेक भोंगे एकत्र बसावेत असे कुरळे केस पित झपलिया पिवळा जागा घातलेला वरचे 2-2 दात आलेले चालल्यानंतर पाऊल टाकलं की गाल आघळतं एवढं सुदृढ बालक माझं भगवान प्रभू रामचंद्र आणि
चालायला लागले, नुकतेच चालायला लागले, मग लेकरात मिसळायला लागले गल्लीमध्ये. त्यावेळी दशरथजी हाक मारायचे, बेटा राघव. नाही आवडताची बाल समाजा येत नव्हते, बालकात मिसळून जायचे. पण कौशल्याने हाक मारले, बेटा राघव. ठुमक ठुमक प्रभू चलई पराय. ठुमकत ठुमकत भगवान प्रभू रामचंद्रजी कौशल्याकडे यायचं. याचं कारणच आहे महाराज, कौशल्या प्रेम आहे.